आई जगदंबे, युवराजांवर अशीच कायम कृपादृष्टी राहू दे. ते जिथं जातील तिथं त्यांना यश येऊ दे. त्यांच्या कीर्तीचा डंका चौमुलखात वाजू दे. सुनबाई, अहो काय चाललंय एवढं देवी बरोबर हितगुज? मला तरी सांगा. काही नाही ग धारा आत्या. आता असं देवी मोरच बसून राहायचं का तुमच्या देवाला बी भेटायचं? आमचा देव? वय नवरदेव व. ग बाई, आले युवराज? वादळ म्हणा. पण धारा आत्या, कसे दिसत असतील ग युवराज? आता बघा की तुम्हीच बघा, मावत्यात का तुमच्या डोळ्यात ते? नाहीच मावणार ते. धारा आत्या, आम्हाला सुद्धा ना कधी एकदा पाहतोय त्यांना असं वाटतंय. पण ओळखतील ना पाहता क्षणी की सांगावं लागेल ही येसू आहे म्हणून. किती तगमग चालली तुमची सुगीतल्या पाखरावानी. तगमग नाही ग, पण असे हा हा म्हणता अचानक पुढे उभे राहतील आणि मग बाई भांबावून जायला होईल. काहीच सुचत नाही. येतील ना लगेच महाली. भाऊसाहेब, तुमचे आजोबा महाराज साहेब यांनी स्वतः निजामशाही चालवली होती. तुम्ही त्यांचे नातू आहात आणि स्वराज्याचे युवराज आहात. आऊसाहेब, आमची तलवार आज गनिमाला कंठस्नान घालून आली. आम्ही जिंकलो. जिंकलो कारण तुमच्या मायेचं कवचकुंडल आमच्या भोवती आहे. तुम्ही आजवर जे जे शिकवलं, जे जे सांगितलं, त्या सगळ्याचं हे संचित. आऊसाहेब, आम्ही कय्यूम खानाचा किल्ला जिंकला. त्या किल्ल्यावर भगवा फडकवला आणि आम्हाला त्या भगव्याखाली तुम्ही उभ्या असल्याचा भास झाला. त्या भगव्याच्या सावलीत तुमच्या पदराची ऊब जाणवली आम्हाला. आऊसाहेब, आपल्या संस्कारांची शिदोरी सदैव आमच्या सोबत आहे, असेल. आऊसाहेब, तुमच्या शंभू बाळाला सदैव आशीर्वाद असू द्या. युवराजनी, अहो आवरलं नाही होय तुमचं अजून? आले युवराज? होय, आत्ता हा म्हणता येतील. गड सोडून वर महादरवाजात आल्यात. अगं बाई, आलेच की. कसे ग दिसतात ते? पेहराव कसा आहे? आणि चेहऱ्यावर दाढी मिशा आहेत? दाढी शोभते का ग त्यांना? अव युवराजनी, त्यांच्या भोवती माणसांची चखांजळ नीट बघाय नाही जमलं, पण दंडावर मात्र जखमपट्टी दिसली बांधलेली. जखमपट्टी? उजव्या की डाव्या दंडावर? तेवढं नाही सांगता यायचं. जखम मोठी आहे की नुसतं खरचटलंय? अगं बाई, आलेच की. आता कसं होणार? आम्ही तर डोळेच मिटून घेणार. आम्ही नाही पाहू शकणार त्यांना. युवराज आले, पण थेट सदरेवर जाणार आहेत म्हण. सदरेवर?
असं काय एवढं तातडीचं काम होतं? हिशोबाचं काम आम्ही तातडीच समजतो अण्णाजी पण. हो, पण एवढी काय घाई होती? हिशोब काय उद्याही दिला असता. आज थोडी विश्रांती घ्यावी युवराजांनी. हो बरोबर आहे. हो, गेले कित्येक दिवस उसंत नाही आपल्याला. ते खरं असलं तरी आधी हिशोब, नंतर विश्रांती. नंतर म्हणजे कधी? ही दंडावरची जखम तरी धुवून घ्या. आम्हाला तर वाटतं दंडावरच्या जखमेचं रक्त सुकण्या अगोदर सरकारची मालमत्ता सरकारात जमा केली जावी. थोड्या काळासाठी सुद्धा ती स्वतःजवळ ठेवणं योग्य नाही. बघू, करू, नंतर देऊ असं म्हणता म्हणता त्यात सवय लागतात. नाही, मुद्दा बरोबर आहे तुमचा. पण समजा उद्या जमा केली असती तर कोण काय बोलणार आहे? आणि सरकार म्हणजे तरी कोण? आपणच. नाही अनाजी पंत, आम्ही सरकार नाही, आम्ही सेवक, स्वराज्याचे सेवक. आबासाहेबांनी घालून दिलेला दंडक महत्वाचा, दंड नाही. या दंडावरची जखम आज ना उद्या खपली धरेल, पण या सवयी लागल्या तर पुन्हा पुन्हा खपली निघेल आणि त्यातून मराठी मुलखाचं स्वराज्याचं रक्त वाहत राहील. अनाजी पंत, हे जप्त केलेलं सोनं, चांदी, मोहरा, मोती, पोवळे ही आमची मोजदादीची यादी. येतो आम्ही. युवराजांचा वेग सफाट सर्वच बाबतीत, घोडा फेकण्यात, युद्धात आणि निर्णय घेण्यातही. आपली दमछाक होते. दमछाकीचं काही नाही, पण पुढे फरफट व्हायला नको. युवराजनी युवराजनी तयारीत राहा. युवराज आपल्या महाली यायला निघालेत. अगं बाई, पंचारती घेऊन ये. जी आणि त्यात अक्षता, सोन्याच्या मोहरा, हळदी कुंकू या साऱ्या जिन्नस बघ. जी आणि पक्वानही तयार करायला सुरुवात करा म्हणावं. हा जी. आणि अंघोळीची तयारी कर. वय जी. तुम्ही कितीही मोठे व्हा, कुठेही असा, तरीही आम्ही तुम्हास ओळखणारच. युवराजनी युवराजनी आलं बरं का, म्हणजे आता येत्यालच. अगं बाई, किती दिवसानंतर आज युवराजांना पाहणं होणार. आम्ही पाहू शकू, बघू शकू त्यांना? नाही नाही, आमच्यात एवढी हिंमत कसली? पण पाहिलं तर पाहिजे. कसे येतील आमच्या समोर? कसे दिसत असतील? काय म्हणतील आम्हाला? युवराजनी म्हणतील की येसू? दादासाहेब, बाळराजे, आम्ही जिंकलो म्हणून तुम्ही साखऱ्या वाटल्या ना? हो, पण तुम्हाला कसं कळलं? आम्हाला सगळं कळतं. जादू. हे तुमचे हात आहेत ना, हे साखऱ्या वाटून वाटून गोड झालेत तुमच्यासारखे. बरोबर, परंतु तुम्ही कसं मारलं गनिमाला? आम्हाला पण सांगा ना. बाळराजे, निवांत सांगू? नको, आम्हाला आत्ताच सांगा. बाळराजे, मग आम्हाला सगळे विचारतात ना, कुठला पराक्रम गाजवला तुमच्या दादासाहेबांनी? मग आम्हाला गप्प बसावं लागतं.
सांगा ना. बरं सांगतो. युवराजनी आले? अव जवळ किंवा आलं होतं, पण बाळराजे त्यांच्या मोर आलं, गेली त्यासनी घेऊन. बाळराजे काही सोडणार नाहीत त्यांना. मग तुम्ही येतं का जाऊ बाळराजांच्या महाली? जाऊ, पण ते बरं दिसेल का ग? अहो कोण्यातरी बहाण्याने जायचं, म्हणजे मग तुम्ही समोर दिसलात येतील चटक्यानं. जावा. आम्ही तुम्हाला सुटवायला येऊ? आम्ही अशी हलकी कामं करत नाही. आम्ही युवराज आहोत. मग आम्ही युवराजनी आहोत. दाई साहेब, वहिनी साव, दाई साहेब, तुमचे दादासाहेब तुमच्या महाली आहेत का? होते, पण तुमचा संगावा आला आणि लगेच गेले. अगं बाई, पण आम्ही रुसलोय तुमच्यावर. आमच्यावर का? तुमच्या दादासाहेबांना बोलावलं म्हणून? मग कयूम खानाला मारल्याची गोष्ट अर्धवट राहिली ना आमची. अगं बाई, गोष्ट सांगण्याचा बेत होता काय? मग आम्ही सांगू तुमच्या दादासाहेबांना तुम्हाला गोष्ट सांगायला. मग तर या चिमुरड्या नाकावरचा राग जाईल ना. बघा वहिनी साव. होय दाई साहेब. दाई साहेब, आता आम्ही निघतो. तुमचे दादासाहेब आमची वाट पाहत असतील. येतो. युवराजनी कुठे? बाळराजांच्या महाली. बाळराजांच्या महाली? अगं बाई,
अजून भेट झाली नाही का? युवराजासनी महालाची वाट सापडलीच नाही जणू. थांबा, आता जातो आणि त्यासनी हाताला धरूनच घेऊन येतो बघा. नको, काय वाट बघायची? आमची हौस फिटली आता. तू जाग, आम्ही ही पंचारती ठेवून देतो. घरात त्या बघ हसू, आम्ही बोलणारच नाही त्यांच्याशी. आवाज तुम्ही नाही बोलणार, पर ते बोलतील की. ते लाख बोलतील, पण आम्ही रागावलोय. हे बघा, रागाचं आणि वागाचं काय बी चालत नाही युवराजांमोर. अगं पण मग आमच्या वाट बघण्याला काहीच किंमत नाहीये का? कधीचे आलेत गडावर, एक प्रहर लोटून गेला, दिवसही मावळतीला आला, तरी अजून आले नाही. आम्ही बोलणारच नाही त्यांच्याशी. बघा हा, ठाम हायसा ना, नाहीतर ऐन वक्ताला फितूर व्हाल, इतळाल. घरात त्या आम्ही फितूरही होणार नाही आणि वितळणारही नाही, ठाम राहणार. बघ ना ग, आमच्या पंचारतीमधील तेलही संपत आलं. ही काय रीत झाली का वागायची? सर्व काय अन्याय आम्हाला बी दिसतोच हाय. पर आता काय म्हणू, समध्यासनी भेटाया दोड सवड मिळतोया, पर आपली बायको एवढी नटून थटून बसल्या कवाची, तर तिचा आठव बी नाही. माणसानं कसं आधी बायकोकडे पळालं पाहिजे, पर ही तर समद उलटच हाय. चला चला, झाली सगळी तयारी. कसली तयारी म्हणजे? इतके दिवस तुम्ही ज्यासाठी तळमळताय त्यासाठी त्याचीच तयारी. शंभूराजेंना बघायचं आहे ना? नाही सुनबाई, मोठं झाल्यानंतर पहिल्यांदाच तुम्ही एकमेकांना बघणार आहात, म्हणून हा सगळा खटाटो. आज तुम्ही एकमेकांचा चेहरा या तुपाच्या भांड्यात बघणार आहात. का? का काय? अहो, इतक्या वर्षांनी तुम्ही एकमेकांना बघणार. तुमच्या नजरेतली तीव्रता कमी व्हावी म्हणून हा रिवाज आहे. सर्व आणि तुम्ही मस्त चालला होता पुढं पावतर दारात, पर आम्ही शंभूराजसनी दडवून ठेवलं आणि तेच देवी सक्त ताकीद दिली. काय ग धारा आत्या, हाताला केवढी जखम झालीये हे बघण्यासाठीच आम्ही. असं होय? हाताची जखम बघायची होती वय? हो सुनबाई, आता ह्या गोष्टींची तुम्ही सवय करून घ्या. आणि जखमा या योद्ध्यांसाठी अलंकार असतात. जी, बरं झालं का? धाराऊ, तुम्ही शंभूराजांना बोलवा. जी. सुनबाई, या बसा. शेवंता, कौशल्या, मध्ये पडदा धरा. या बस. तुपात बघून झालं एकमेकांना. चला, आता पडदा काढा. आता एकमेकांना डोळे भरून बघा.